नाव वेदांत योगेश गोयल. मी आता 9वीचा विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे नाव बुट्टी विद्यालय कमाली बुट्टी, तालुका जिल्हा भंडारा. गुड मॉर्निंग. माझे नाव ऋषभ मोहरकर. मी आता 9वीचा विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे नाव बुट्टी विद्यालय कमाली बुट्टी, तसेच जिल्हा भंडारा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझे नाव अदिती विनोद चमरे. मी इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव बुट्टी हायस्कूल कमाली बुट्टी, तालुका जिल्हा भंडारा. विकसित भारत बिलगाव 2025च्या अंतर्गत आमच्या टीमने हा मॉडेल तयार केलेला आहे. हा मॉडेलचे नाव आहे बस अरायवल अलर्ट सिस्टम, म्हणजे बस आगमनाची सूचना देणारी यंत्रणा. या प्रोजेक्टचे उद्देश असे आहेत की GPS सॅटेलाइटच्या माध्यमातून प्रवाशांना पूर्वसूचना देण्यासाठी तयार करण्यात आलेली बस अलर्ट सिस्टम. तर आपला प्रोजेक्ट असा आहे, आपल्या प्रोजेक्टचे नाव आहे बस अरायवल सिस्टम, म्हणजे बस आगमनाची सूचना देणारी यंत्रणा. तर काय होते, कधी कधी आपल्या बस काय होते आपल्या समोरून जाते, पण आपण त्याला थांबवू शकत नाही. त्या कारणासाठी आपण बस अरायवल सिस्टम हा प्रोजेक्ट तयार केला आहे. काय होते, कधी कधी बस लेट होते, कधी कधी बस लवकर चढली जाते, ते आपल्याला माहीत होत नाही. त्या कारणासाठी आपण हा बस अरायवल सिस्टम तयार केलेला आहे. हा बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या 10 ते 15 किलोमीटर आधी एक ब्रेकर राहते आणि हे बस आहे. ज्यावेळेस हे बस हा ब्रेकवरून जाईल, तिथे कॅमेरा आहे, CC कॅमेरा आहे. ज्यावेळेस हे बस हा ब्रेकवरून जाईल त्यावेळेस हा CC कॅमेरा हा बसला स्कॅन करेल व सॅटेलाइट थ्रू तिथे मेसेज येईल की बस येत आहे. यामुळे काय होईल की आपला जे जनरली काय असतात की प्रवासी खूप थकलेले असतात, बस स्टॉपवर बसलेले असतात आणि ते कुठेतरी खाण्यापिण्यासाठी बाहेर जातात. त्यामुळे काय होते की त्यांची बस मिस होते आणि जनरली विद्यार्थी काय करतात की शाळेला सुट्टी झाली ते बस स्टॉपवर इकडे तिकडे फिरत असतात आणि इकडे तिकडे फिरत असल्यामुळे त्यांची बस मिस होते. त्या कारणासाठी आपण हा बस अरायवल सिस्टम तयार केला आहे. त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस बस 15 ते 10 किलोमीटर अंतरावर राहील त्यावेळेस बस स्टॉपमध्ये मेसेज येईल की बस येत आहे. त्यामुळे जे मुलं असतील ते अलर्ट होतील. आणि आपण इथे ई बसचा वापर केला आहे, त्यामुळे जनरली आपल्याला ई बस चार्ज करावी लागते, पण इथे आपल्याला ई बस चार्ज करावी लागेल नाही, कारण आपण इथे ई बसच्या वरती सोलर लावलेला आहे, सोलर पॅनल लावलेला आहे. त्यामुळे काय होईल की जो सोलर पॅनल आहे त्यामुळे ते ज्यावेळेस बस चालेल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक चार्ज होईल आणि इन्व्हायरमेंटलाही काही त्रास होणार नाही. थँक्यू. या प्रोजेक्टचे फायदे असे आहेत की आपण या प्रोजेक्टमध्ये ई बस वापरलेली आहे, त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि या बसमध्ये सोलर प्लेट असल्यामुळे इंधनाची बचत होईल, विद्युतची सुद्धा बचत होईल. वृद्ध लोकांना चढण्यासाठी त्रास होणार नाही, चेंगराचेंगरी सुद्धा होणार नाही, प्रवाशांचा अनुभव सुधारेल. आम्ही हा प्रोजेक्ट तयार करत असताना टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ प्रोजेक्ट बनवण्याचा